नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मिस इंदोर, तू डोळे बंद कर आणि मी जे काही बोलतोय ते ऐक. आपण दोघं मिळून काहीही करू शकतो, हे माहिती आहे ना तुला. यू जस्ट हॅव टू बिलीव्ह इन इट. आपण दोघंही एकत्र असलो तर काहीही करू शकतो सोबतीने. असं म्हटल्यावर आता ईश्वरीला जरा बरं वाटत असतं. ईश्वरीला तो म्हणतो की मी आहे ना तुझ्यासोबत, मग तुला घाबरण्याची काही गरज नाही आहे. ऑल राईट, असं तो तिला अगदी शांतपणे प्रेमाने समजवतो. तेवढ्यातच आता ईश्वरी ही पटकन डोळे उघडते आणि अर्णव तिला विचारतो की काय मिस इंदोर, वाटतंय का आता बरं? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, मनावरचं होजं खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय आता. तेव्हा तो म्हणतो की परफेक्ट, मग आता एक काम करायचं. आता आपल्याला घाबरण्याची गरज नाही आहे. आता तुला एकदम छान वाटतंय की नाही? चल, कम, आय विल टेल यू सम इंटरव्ह्यू टिप्स. कम सिट हिअर. असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. ईश्वरी पण अगदी आनंदाने येऊन बसते आणि मग अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, जेव्हा तुझा इंटरव्ह्यू सुरू असेल ना, तेव्हा असं कोणाला अजिबात कळू द्यायचं नाही की तुझा हा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे. असे तू शेकडो इंटरव्ह्यू देतेस असा तुझा ॲटिट्यूड असला पाहिजे. तुझा यामध्ये ॲटिट्यूड एकदम प्रो असला पाहिजे आणि समोरच्याशी आय टू आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचा आणि जो विचारेल त्याच्या प्रश्नांची अगदी धडाधड उत्तरं द्यायची. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, म्हणजे ना मला समजत नाही आहे, हे सगळं एकाच वेळेला मला कसं जमणार आहे? हे खरंच खूप कठीण आहे. मला हे सगळं एकाच वेळी कसं जमेल? तेव्हा तो म्हणतो मिस इंदोर, डोंट वरी, तू हे सगळं करू शकशील. आणि तसंही समोरच्याने बोलल्यावर तुला सगळी बढिया उत्तरं देता तर येतातच ना? ईश्वरी म्हणते की हो, मला उत्तरं तर देता येतील, पण प्रश्न काय आहे त्याच्यावर अवलंबून असेल ना. आणि जर समजा समोरच्याला मी दुसरंच काहीतरी चुकीचं बोलून बसले तर, म्हणजे बोलता बोलता मी गडबडून जास्तच काही बोलून गेले तर? तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की हो, म्हणजे याचे चान्सेस आहेत बरं का. ईश्वरी वैतागत उठते आणि म्हणते की नको सर, त्यापेक्षा तुम्ही त्याला सांगा ना की फक्त तुमचाच इंटरव्ह्यू घ्यायला, माझा नको. तो म्हणतो मिस इंदोर, अगं हा कपल इंटरव्ह्यू आहे. मग ईश्वरी म्हणते की सर, मला खरंच खूप भीती वाटते, काय करायचं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की ठीक आहे, बरं, जर तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल किंवा तुला जराशी गडबड वाटत असेल तर तू मला काहीतरी इंडिकेशन दे ना, मग मी त्यावेळेला बरोबर ते जे बोलायचं ते बोलून जाईन. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की तू काय करशील तेव्हा मला समजून दाखवण्यासाठी? ईश्वरी म्हणते की मी एक काम करते, मी ना असं डोक्यावरती असं बोट ठेवते आणि डोकं खाजवते, म्हणजे तुम्हाला समजेल की मला काहीतरी बोलायचं आहे. अर्णव म्हणतो की नको, हे असं डोक्यावर बोट ठेवून खाजवणं, बॉडी लँग्वेज व्यवस्थित वाटली पाहिजे ना, चुकीची नको. अजून काहीतरी करू शकतेस? तेव्हा मग ती म्हणते की हां, एक काम करते सर, हे मंगळसूत्र आहे ना, हे असं मंगळसूत्र त्याच्याशी मी खेळत बसते, म्हणजे तुम्हाला समजेल की मला काही बोलता येत नाही. अर्णव म्हणतो की नको मिस इंदोर, दिस इज व्हेरी टिपिकल, दुसरं काहीतरी. तेव्हा ईश्वरी म्हणते का मग आता मी काय करू? अर्णव म्हणतो एक काम कर मिस इंदोर, तू ना, तुला काही प्रश्नाचं उत्तर नाही जमलं तर जरासं असं खोकण्याचा इशारा कर, खोक आणि मग थोडंसं ग्लासमधलं पाणी पी, तेव्हा मी समजेन. ईश्वरी म्हणते की हां, हे बरोबर आहे. तेव्हा मग ती खोकते आणि ग्लासमधलं पाणी पिते. अर्णव म्हणतो की हे खूप जास्त होतंय, थोडं कमी. तेव्हा ईश्वरी हळूच खोकते आणि पाणी पिते. अर्णव म्हणतो नॉट बॅड, ठीक आहे चालेल मिस इंदोर, आपलं आता असंच ठरलं आहे, तू पण पटकन रेडी हो, मी जाऊन रेडी होतो. आता ईश्वरी ते पाणी मुद्दामच खोकून पिण्याचं एकट्यातच नाटक करू लागते आणि म्हणते की मला वाटतंय संपूर्ण इंटरव्ह्यूभर मी नुसतं पाणीच पित बसणार आहे आणि ते टेन्शनमध्ये असते. तर इथे लावण्या त्या पंकजला सगळं काही समजावून सांगत असते. त्याला ती म्हणते की पंकज, लक्षात ठेव, हा तुझा इंटरव्ह्यू मेनली त्या मिडल क्लास ईश्वरीची इन्सल्ट करण्यासाठी असणार आहे, हे विसरू नकोस. आणि हो, सगळं काही व्यवस्थित करायचं आहे. कोणाला काहीही डाऊट नाही आला पाहिजे की इथे तुला मी त्या ईश्वरीचं इन्सल्ट करण्यासाठी बोलवलं आहे. क्लिअर? अँड AR इज व्हेरी शार्प, त्याला लगेचच सगळं समजतं. त्यामुळे तुला हे जे सगळं काही करायचं ना, ते अगदी व्यवस्थित करावं लागेल. व्यवस्थित प्रॉपर लक्ष देऊन तुला सगळं काही करावं लागेल. गॉट इट? तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी मॅम, इथे मी कशासाठी आलो आहे आणि तुमच्यासाठी का आलो आहे हे कोणालाही कळणार नाही, असा इंटरव्ह्यू घेईन मी. डोंट वरी, मी पंकज आहे, वेन पंकज इज हिअर. कसलीही घाबरण्याची गरज नाही, असं तो अगदी कॉन्फिडेंटली बोलून दाखवतो. लावण्या म्हणते की व्हेरी गुड, मग लक्षात ठेव. तेवढ्यातच अर्णव आणि ईश्वरी खाली येत असतात. त्यावेळेला लावण्या ही त्या पंकजबरोबर बोलत असते. अर्णव बघतो आणि तिला आवाज देतो, लावण्या, काय झाले, व्हॉट्स गोईंग ऑन? असं तो तिला आवाज देतो. लावण्या आणि पंकज जरासे गडबडतात. मग ते दोघंजणही त्याच्याजवळ येऊन उभे राहतात. तेव्हा ती म्हणते की नथिंग यार,
जस्ट त्याला मी दाखवत होते की आपला हा जो काही इंटरव्ह्यूचा सेट तयार झाला आहे ना, तो आपल्या पब्लिसिटीसाठी यूज करून घेता येईल, हे त्याला सगळं सांगत होते मी. नॉट ॲट ऑल. तेव्हा मग आता पंकज म्हणतो की हो, ॲब्सोल्युटली मॅम, डोंट वरी, मी व्यवस्थितच इंटरव्ह्यू घेईन. नंतर मग लगेचच तो म्हणतो की बरं सर, आपण आता सुरू करूया. तेव्हा अर्णव ओके असं म्हणतो. तरी ते मुद्दाम लावण्या ही त्याला सांगते की 1 मिनिट हँग ऑन. आणि ती आता अर्णवचं जे ब्लेझर असते ते अगदी व्यवस्थित करत असते. आणि मग हे सगळं करत असताना ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर अर्णवचं ब्लेझर नीट करून त्याचे केस वगैरे असतात ते बरोबर करून घेत असते. तर इथे ईश्वरी चेहरा पाडून असते आणि अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं की हे सगळं जे काही लावण्य करते ते ईश्वरीला अजिबातच आवडत नाही. मात्र वल्लरी आणि राकेश हे सगळं आनंदाने बघत असतात. मामाला लावण्याचा खूप राग आलेला असतो की हे लावण्याचा काय फालतूपणा सुरू आहे. अंजलीला पण रागच येत असतो. आता हे सगळं होत असताना पुन्हा लावण्य अर्णवचे केस वगैरे नीट करत असते. तेव्हा लावण्याचं हे सगळं पाहून ईश्वरीचा खूपच राग अनावर होत असतो. तिची खूप चिडचिड होत असते. ती मनातल्या मनातच म्हणते की लावण्या इतकी आगाऊ आहे ना, इतकं तिचा इन्सल्ट होतो तरीही सरांबरोबर गलेपडूपणा काही कमी होत नाही हिचा, असं म्हणून मनातल्या मनातच तिला खूप हजार शिव्या देत असते. नंतर मग अर्णव म्हणतो, मी सिंदूर, चल आपण जाऊया, असं तो अगदी प्रेमाने तिला विचारतो. आणि तीही हो असं उत्तर देते. आणि मग दोघेजणही आता तिथे येतात. त्यावेळेला लावण्या मात्र आता तोंड खाली पडून असते, कारण की अगदी अर्णव ईश्वरीला हाताला हातात धरून घेऊन चाललेला असतो. ते दोघांचीही ती केमिस्ट्री पाहून लावण्याचा मात्र इथे जळफळाट होत असतो आणि लांबून राकेशचाही. तेव्हा मग तो पंकज पॉडकास्टवाला तो म्हणतो की ओके चला सर, तुम्ही इथे आता बसा, आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. परफेक्ट, असं म्हणून आता तो ईश्वरी आणि अर्णवला समोर बसायला सांगतो. त्यावेळेला आता त्या दोघांचंही त्याच्या अगोदर अर्णवला तो सांगतो की त्याच्या अगोदर आपण काही कपल फोटोज घेऊया, म्हणजे कसं आपल्या इंटरव्ह्यूला फोटोज द्यायला चांगले होतील. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव फोटो देण्यासाठी म्हणून आलेले असतात. ईश्वरी अर्णव आता नॉर्मली समोर उभे राहून फोटोज देत असतात. तेव्हा तो पंकज म्हणतो की सर, म्हणजे तुमचा कपल इंटरव्ह्यू राईट, मग तुम्ही कपलवाले काहीतरी पोजेस द्या, समथिंग रोमॅन्टिक, समथिंग न्यू, असं काहीतरी तो त्यांना बोलू लागतो. तेव्हा राकेश आता बघायला लागतो आणि म्हणतो की क्यूट. तर ईश्वरी अर्णव रागाने त्याच्याकडे बघतात. तो म्हणतो की किती क्यूट कपल आहे ना हे, नाही का ईश्वरीजी, म्हणजे लाजतायत किती दोघं जणही. असं म्हटल्यावर मामा म्हणतो की अरे अर्णव, ईश्वरी, आता तुमचं लग्न झालं आहे बाबांनो, चला आता लाजण्याची काहीच गरज नाही आहे, आता मस्तपैकी तुम्ही ते तुमचे जोडीवाले फोटोज द्या बघू, असं मामाने म्हटल्याबरोबर लावण्य आणि वल्लरी त्याच्याकडे रागाने बघायला लागतात. तेव्हा पंकज म्हणतो की येस सर, तुमचं लग्न झालं आहे ना नवीन, मग तुम्हाला आता कपल फोटोज द्यायचे आहेत, कमॉन. तेव्हा मग आता ईश्वरी जराशी लाजरी होत असते. अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, चलो आता सगळ्यांना आपली केमिस्ट्री काय आहे ते दाखवूया, चलो, असं म्हणून आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतात. अर्णव म्हणतो मिस इंदोर, लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, नाही विसरली आहे मी, असं म्हणून ती आता खूपच जास्त खुश असते. आणि त्यानंतर मग आता अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, कम ऑन, असं म्हणून आता ईश्वरीच्या खांद्यावर तो हात ठेवतो. तेव्हा तो पंकज म्हणतो की परफेक्ट सर, त्यांच्या खांद्यावर मॅमच्या तुम्ही हात ठेवा. मग हात ठेवल्यानंतर ईश्वरी पण लगेचच आता अर्णवच्या बाजूने हात ठेवते, म्हणजेच तीही त्याच्या मागून स्वतःचा हात घालते. हे सगळं पाहून मामा म्हणतो की आत्ता मस्त वाटतंय. तेव्हा दोघा जणांचे ते फोटोज पाहून सगळेजण अगदी चक्क होत असतात. लावण्या ही पंकजला खुणावत असते की व्हॉट्स गोईंग ऑन, मी तुला काय काम सांगितलं आहे आणि तू काय करतोय. तेव्हा तो तिला खुणावतो की मॅम थांबा, म्हणजे हा इंटरव्ह्यू अगदी रिअल वाटला पाहिजे, असं त्याचं खरं तर म्हणणं असतं. नंतर त्या दोघांचे फोटोज सुरूच असतात. अंजली पण आता तिच्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटोज काढून घेत असते, कारण ते खूप गोड दिसत असतात. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांचा हात हातात घेतात आणि अर्णव ईश्वरीच्या मागे जाऊन उभा राहतो आणि तसे दोघांचेही पोजेस असतात. तेव्हा तो पंकज म्हणतो की परफेक्ट सर, एकदम छान, सुंदर, असं म्हणून तो कौतुक करू लागतो. आता ईश्वरी ही अर्णवच्या बाजूला उभी राहते आणि त्याच्या हातामध्ये स्वतःचा हात घालते आणि तसा फोटो त्याच्या खांद्यावर ठेवून काढत असते. राकेश मात्र पुन्हा इथे जळत असतो. त्यांचाच प्लॅन त्यांच्याच अंगावर उलटल्यासारखा झालेला असतो. लावण्या आणि राकेश दोघंजणही अगदी जळफळतच असतात नुसते, कारण ईश्वरी अर्णव ज्या प्रकारे पोजेस देत असतात ते पाहून त्यांचा नुसता अगदी जळफळाटच होत असतो. आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, सी माझ्याकडे बघ. तेव्हा आता दोघंजणी एकमेकांकडे बघून तसे सगळे फोटोज, म्हणजे कपलचे ज्या प्रकारे जवळपास फोटो काढता येतील सगळे त्यांचे काढून झालेले असतात. आता पंकज म्हणतो की ओके मॅम सर,
या आता बसा तुम्ही, आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. तेव्हा दोघंजणही खाली बसतात. नंतर मग जो पंकज असतो तो इंटरव्ह्यूला सुरुवात करतो. तो म्हणतो की लेट्स स्टार्ट विथ पंकज, पॉडकास्ट विथ पंकज. आता आपण कशा गोष्टी सुरुवात करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आपले मोठे चार्मिंग स्टार, मोस्ट एलिजिबल बॅचलर, जे आता लग्नबंधनात अडकलेत आणि मुलींच्या दिलोची धडकन, चार्मिंग मिस्टर ASR, मिस्टर अर्णव राजेशिर्के. आणि आपल्यासोबत आहेत त्यांच्या बेटर हाफ ईश्वरी राजेशिर्के. असं म्हटल्यावर आता लेट्स स्टार्ट द इंटरव्ह्यू असं म्हणून ते इंटरव्ह्यूला आता सुरुवातच करणार असतात. त्यानंतर मग आता अर्णव हा म्हणत असतो की येस आपण स्टार्ट करूया. त्यानंतर तो म्हणतो की मला सांगा तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल, म्हणजे तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल काहीतरी इंटरेस्टिंग. त्याच्या अगोदर आपण एक काम करायचं, मी तुम्हाला ना 2 ॲरो देते, 2 ॲरो देतो. मग हे असं कोणी करतं ते त्या ॲरोकडे, त्या व्यक्तीकडे करून दाखवायचं. तो ॲरो धरायचा आणि त्या व्यक्तीकडे ते करून दाखवायचं. तेव्हा आपण स्टार्ट करूया असं म्हटल्यावर आता तो म्हणतो की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त भांडण आधी कोणी करतं. मग त्याच वेळेला ते दोघंजणही एकमेकांकडेच ॲरो दाखवतात. तेव्हा सगळेजण आता हसायला लागतात. ईश्वरी आणि अर्णव दोघांनी एकमेकांकडे ॲरो, म्हणजे आपापल्या दोघांकडे ॲरो दाखवलेले असतात. त्याचनंतर मग तो पुढचा प्रश्न म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही दोघंही भांडणाला स्टार्ट करता. नंतर मग पुढचा प्रश्न आहे की तुमच्या दोघांमध्ये जास्त बडबड कोण करतं. तेव्हा लगेचच ईश्वरीकडे अर्णव ते ॲरो दाखवतो आणि ईश्वरी स्वतःकडेच ॲरो ठेवते. तेव्हाही सगळेजण हसायला लागतात. मग नंतर तो प्रश्न विचारतो की तुमच्या दोघांमध्ये झोपेत कोण जास्त घोरतं. तेव्हा तो दोघंही तो ॲरो दाखवत नाहीत. मग ईश्वरी म्हणते की नाही, कोणी झोपेमध्ये घोरत नाही. दोघंजणी आता हसायला लागतात. त्यानंतर मग आता तो म्हणतो की ओके परफेक्ट, दोघंही झोपेमध्ये तुम्ही घोरत नाही. चला आपला नेक्स्ट क्वेश्चन, तो म्हणजे अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघंजणही कुठे भेटला होतात, म्हणजे तुमची फर्स्ट भेट कुठे होती. कारण तुमची लव्ह स्टोरी ही खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगा की तुमची फर्स्ट भेट कुठे झाली होती. त्यावेळेला लगेचच आता तो सांगायला सुरुवात करतो. अर्णव म्हणतो की येस आय रिमेंबर, आमची पहिली भेट ही इंदोरला झाली होती. आणि इंदोरला आमचा एक सात्विक फॅशन शो होता. त्यावेळेला त्या फॅशन शोमध्ये ईश्वरी पण होती आणि ती नवीन कोणीतरी होती, म्हणून मला समजले नव्हते की ही कोणीतरी मुलगी आली. त्यावेळेला खरं तर ती तिथे चक्कर येऊन खाली पडली स्टेजवरून. मी तिला सावरलं. आणि नंतर ईश्वरी म्हणते की आणखी पुढे काय केलं ते सांगा. तेव्हा तो सांगतो की हो. मग ईश्वरी सांगते की यांनी मला ना एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सगळ्या जणांना अगदी धक्काच बसतो की काय, ईश्वरीला अर्णवने कोंडूनच ठेवलं होतं. तेव्हा मग तो म्हणतो की सिरियसली सर. तेव्हा अर्णव म्हणतो की ॲक्च्युली काय झालं, मी ॲक्च्युली हिला अगोदर ओळखत नव्हतो, म्हणूनच जस्ट प्रोग्राममध्ये प्रॉब्लेम नको म्हणूनच मी तिला त्या खोलीमध्ये ठेवलं होतं. जस्ट की प्रोग्राम मेंटेन करण्यासाठी कोंडून ठेवलं नव्हतं, थोडा वेळ बंद ठेवलं होतं असं आता तो त्याला अगदी करेक्ट करून सांगतो. नंतर मग तो म्हणतो की मॅम आणि सर, नंतर तुम्ही पहिले कुठे भेटलात. सुरुवातीला तर तुमची भेट एकदमच अजीब होती, नंतर कुठे भेटलात. तेव्हा तो सांगतो की मी मिस इंदोरला मुंबईतच भेटलो. नंतर ॲक्च्युली काय झालं, माझी गाडी ट्रॅफिकमध्ये थांबली होती. त्यावेळेला ही मिस इंदोर अचानकच मला असं वाटलं की माझ्या गाडीच्या समोरच्या काचेवर कोणीतरी येते. ते बघितलं तर ही मिस इंदोर होती आणि तिच्या काचेवर तिचं हेल्मेट अगदी आपटलं होतं आणि माझ्या गाडीचीच काच फुटून गेली होती. तेव्हाही आमच्यात वादच झाले होते. येस मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की हो. तेव्हा मी गडबडीत होते आणि तेव्हाही माझ्याकडून गडबडच झाली होती. तेव्हा लगेचच आता पंकज बोलून दाखवतो की येस, म्हणजे मला कळतच नाही आहे की तुमची दोघांची जी लव्ह स्टोरी आहे ती अगदी युनिकच आहे. नाही, तुमची दोघांची इंटरव्ह्यू जी आहे ती पण छानच होते, परंतु तुमची लव्ह स्टोरी ही एकदमच युनिक वाटते मला. खरंच खूप मजा येईल हे सगळं आपल्या प्रेक्षकांना ऐकायला, असं म्हणून तो मुद्दाम त्यांना खिळवत ठेवत असतो. तेव्हा हे सगळं होत असताना लावण्य तिथून म्हणत असते की बँग ऑन पंकज, काय चाललंय काय तुझं. अरे तुला कशासाठी ते बोलवलंय आणि तू इथे काय करतोयस, असं तिचं खरं तर बोलणं असतं. कारण की अर्णवच्या बरोबर जे काही इंटरव्ह्यू सुरू आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये अर्णव मात्र छान आणि परफेक्ट उत्तरे देतो. ईश्वरी आणि अर्णव तो इंटरव्ह्यू एन्जॉय करत आहेत. मग नंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही ते सगळं जो काही सीन घडला होता काच फुटण्याचा तो सगळा काही आठवतो. तेव्हा तो म्हणतो की परफेक्ट सर,
तुमची लव्ह स्टोरी एकदम युनिक आहे. ओके देन आपण एक काम करूया, आपण छोटासा ब्रेक घेऊया. त्यानंतर मग पुन्हा पॉडकास्टला सुरुवात करूया. असं म्हणून आता तो ब्रेक घेतो. नंतर मग आता ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघतच राहतात आणि ब्रेक घेतल्यानंतर अर्णव जरासा बाजूला येतो आणि तो पंकजही उठून बाजूला जातो. लावण्य त्याला म्हणत असते की बरं झालंस ब्रेक घेतलास, यानंतर पुढची फायरिंग सुरू करता येईल. तेव्हा लावण्य मनातच म्हणते की चला, पंकजने ब्रेक घेतलाय याचा अर्थ पुढच्या वेळेत तो सगळं काही व्यवस्थित करेलच. पण आता पंकज काय करणार आहे ते काय माहिती. आता इथपर्यंत तर इंटरव्ह्यू यांनी व्यवस्थित दिलाय, पुढे काय करायचं ते बघूया. अर्णव आता बाजूला उठून निघून जातो. तेव्हा लावण्य तिच्याजवळ येते आणि लावण्य मी तिला म्हणते की 1 मिनिट इथे ये. तेव्हा मग तिला काही समजत नसतं की ही कशासाठी बोलवती. तेव्हा ती म्हणते की थोडं ते आउटफिट असं म्हणून ती तिला जरा बाजूला करते आणि ती बाजूला केल्यानंतर ईश्वरीला म्हणत असते की मी आउटफिट चेक करते आणि मग ती सगळं काही व्यवस्थित करून म्हणजेच मुद्दाम पदर वगैरे नीट केल्याचं नाटक करत तिला म्हणते की 1 मिनिट, तू इंटरव्ह्यू देतेस आणि तू ARची वाईफ आहेस असं जगासमोर स्वतःला प्रेझेंट करतेस, त्यामुळे ॲटिट्यूड अगदी व्यवस्थित ठेवायचा, समजलं ना. असं आता ती तिच्या गालाला हात ठेवून सांगत असते आणि म्हणते की तुझी नसेल परंतु ARची खूप इमेज आहे ओके सगळ्यांसमोर, त्यामुळे ती इमेज मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा, उगीचच स्वतः काहीही करायचं नाही, आलंय का लक्षात, असं ती बोलून दाखवत असते. त्यावेळेला मग आता लावण्याच्या गालाला हात ठेवतच ईश्वरी म्हणते की 1 मिनिट, कसं आहे ना मॅम, तुम्ही मला अजिबात सांगू नका की मला काय बोलायचं आहे आणि काय नाही, मी सगळं व्यवस्थित करेन. आणि तसंही अर्णव सरांची मी बायको आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना कसं सावरून घ्यायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तेवढ्यातच ती आता खूप चिडत असते आणि लावण्य नेहमीप्रमाणे हे यू असं बोट करून तिच्याशी बोलते. तेवढ्यात समोरून अर्णव येतो. अर्णव म्हणतो की लावण्य, व्हॉट हॅपन, काय बोलतेस तू तिच्याशी. तेव्हा ती मुद्दाम म्हणते की अरे ॲक्च्युली तिला मी सम इंटरव्ह्यू टिप्स देत होते की कसं प्रेझेंट करायचं आहे, कसं बोलायचं आहे आणि ॲटिट्यूड कसा ठेवायचा आहे. तेव्हा ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू तशीच आहेस, जशी आहेस ना तशीच जगासमोर प्रेझेंट हो, तुला काही वेगळं करण्याची गरज नाही आहे आणि तू जशी आहेस ना तशीच मला आवडतेस, असं अर्णव ईश्वरीला आता बोलून दाखवतो. तो तिला म्हणतो की तू अशी आहेस तशीच मला खूप आवडते. लावण्याचा मात्र पुन्हा जळफळाट होतो, कारण की अर्णवने पुन्हा एकदा तिची अगदी पचकाच करून टाकलेला असतो. लावण्य तोंड पाडून तिथून गपचूप निघून जाते. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की येस मिस इंदोर, तू जशी आहेस ना तसंच जगासमोर प्रेझेंट कर, ओके, डोंट वरी. आता तो तिला स्माईल करायला सांगत असतो. ईश्वरी पण त्याच्याकडे बघते आणि स्माईल करते, कारण की अर्णवचं हे जे काही बोलणं असतं ते ईश्वरीला खूपच आवडत असतं. त्यानंतर मग आता पुढचा राऊंड सुरू होतो. तेव्हा पंकज येतो आणि म्हणतो की येस, आपण आपल्या या खेळाच्या 3ऱ्या राऊंडकडे वळूया. 3ऱ्या राऊंडमध्ये आता तुमच्याबद्दल, तुमच्या लग्नाबद्दल, आता सुरुवातीला आपले काही गेम्स झाले, त्यानंतर तुमची लव्ह स्टोरी झाली, आता तुमचं लग्न कसं झालं याबद्दल आपल्या पब्लिकला जाणून घेण्यात खूप इंटरेस्ट आहे. आता आम्हाला सांगा की तुमचं लग्नाबद्दल ॲक्च्युली तुमच्या खूप कंट्रोवर्सी होती, कारण की या ईश्वरी मॅम या वेगळ्याच क्षेत्रातल्या आहेत आणि त्यांनी अर्णव सरांना वेगळ्याच कारणावरून फसवलं आणि त्यांच्याशी लग्न केले, अशा चर्चा सगळीकडे रंगलेल्या आहेत. अर्णव आणि ईश्वरी गप्पच बसतात. घरातल्या सगळ्यांनाही धक्का बसतो की हा माणूस असा प्रश्न का बरं विचारतोय. आता ईश्वरी खोकण्याचं नाटक करू लागते, म्हणजेच की अर्णव सर तुम्ही यावर आता बोला, मला काहीही बोलता येणार नाही, असं ती इंडिकेट त्याला करते. त्यावेळेला मग तो म्हणतो की तुम्हाला हे सगळं काय बोलायचं आहे, तुम्हाला कळतं आहे तुम्ही काय बोलताय. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की येस सर, मला सगळं माहिती आहे की तुम्हाला काय बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. तेव्हा मग लोक जे म्हणतात तेच मी विचारतोय, असं तो पंकज बोलून दाखवतो. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की सी, असं काहीही नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही सर, ॲक्च्युली आम्हाला असं ऐकण्यात आलं होतं की तुमचं आणि यांचं लग्न वेगवेगळ्या ठिकाणी ठरलं होतं, राईट. आणि त्यानंतर मग तुमचं लग्न होत असताना अचानकच काहीतरी झालं आणि तुम्ही यांच्याशी लग्न केलं. म्हणजे असं वाटतंय की या ईश्वरी मॅमने ना मुद्दामच ह्या सगळ्याचं परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला अडकवलेलं होतं आणि म्हणून तुम्हाला या मॅमबरोबर लग्न करायचं होतं. हे खरं आहे का सर, असं विचारल्याबरोबर ईश्वरीच्या डोळ्यात आता पाणी येतं. राकेश, लावण्य आणि वल्लरी मात्र मस्त आनंदात असतात. फायनली पंकजने सवाल उठवला याचा त्यांना आनंद होत असतो. नंतर मग ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. पंकज म्हणत असतो की बोला मॅम, सगळेजण तुमच्या उत्तराची वाट बघत आहेत, प्लीज बोला, असं तो तिच्यावरती अगदी जबरदस्तीच करत असतो.
तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही गोल्ड डिगर आहात असं सगळेजण म्हणत आहेत. म्हणजे तुम्ही फक्त पैशासाठी अर्णव सरांबरोबर लग्न केलेलं आहे आणि फक्त पैशांसाठी त्यांना तुम्ही फसवले, बरोबर? तेव्हा अर्णव म्हणतो की एक मिनिट पंकज, तुमच्या तोंडाला येईल ते काही वाटू नका. हे खूप मॅनरलेस आहे. असं कोणालाही तुम्ही कसं विचारू शकता? तुम्ही असं कसं बोलू शकता? कोणाबद्दलही असा तुम्हाला आरोप करणं हे खूप चुकीचं आहे. ओके. तेव्हा मग तो खूप खरं तर चिडलेला असतो. अर्णव खूप रागावलेला असतो. त्याचा आवाज भयंकर चिडलेला असतो. तेव्हा पंकज म्हणतो की एक मिनिट सर, हा माझा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न हा पब्लिकचा आहे. ज्यावेळेला तुमचं लग्न झालं होतं ते खूप एका कंट्रोवर्सीमध्ये झालं होतं आणि त्यामुळेच पब्लिकला आज जाणून घ्यायचं आहे की नेमकं हे सगळं काय आहे. म्हणजे जे प्रश्न पब्लिक विचारते ते खरं आहे की खोटं, याचं उत्तर यांच्याकडून मॅमकडून आम्हाला हवं आहे. तेव्हा मग या मॅम खरंच गोल्ड डिगर आहेत का? त्यांनी हे सगळं मुद्दाम केले का? असं सगळं पब्लिक बोलते. म्हणजे फक्त तुमच्या पैशासाठी आणि तुमच्या स्टेटससाठी त्यांनी हे सगळं केले. म्हणजे त्याने मुद्दाम तुमच्याबरोबर लग्न केले. त्यांचं दुसरीकडे लग्न ठरलेलं असतानाही. हे खरं आहे का? तेव्हा मग अर्णव म्हणतो की नो, इट इज नॉट ट्रू. तुम्हाला सत्य काय आहे ते माहीत नाही आहे. ईश्वरी ही अजिबातच गोल्ड डिगर नाही आहे. आणि एक गोष्ट नक्कीच सांगतो की ईश्वरी कधीही तशी नसू शकते. ईश्वरी कशी आहे हे तुम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे, असं तो सरळच बोलून दाखवतो. त्यानंतर मग अर्णव भयंकर चिडलेला असतो. ईश्वरीवर असे आरोप झाल्यामुळे त्याला खूप जास्त राग आलेला असतो. आता त्यावर पंकज म्हणत असतो की सर फाईन, पण आम्हाला खरंच जाणून घेण्याची गरज आहे की हे सगळं यांनी का केलं आणि कशासाठी केलं. तेव्हा तो म्हणतो की हे बघा, हे सगळं यांनी कशासाठी केलं आणि आमच्या नात्यातली काय डेप्थ आहे हे तुमच्यासारख्या कमी विचार करणारा किंवा म्हणजेच मॅनरलेस विचार करणाऱ्या लोकांना कधीच संपणार नाही. आमच्या नात्यातली डेप्थ, आमचं नातं काय आहे ते फक्त आम्हाला माहिती आहे आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये जोडले गेले तेही फक्त आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्याबद्दल कोणीही काही बोलण्याची किंवा काहीही चर्चा करण्याची गरज नाही. आणि माझी ईश्वरी कशी आहे ते मला माहिती आहे. माझी ईश्वरी, तिच्या मनाची श्रीमंती ही खूप मोठी आहे. तुम्ही तिला गोल्ड डिगर म्हणताय, परंतु तिच्या मनाच्या श्रीमंतीपुढे पैसा काहीच गरजेचा नाही. माझी ईश्वरी, माझ्याकडे जेवढी संपत्ती आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तिच्या मनाची श्रीमंती मोठी आहे आणि त्यामुळे ती आज माझ्यासोबत आहे. ती कशी आहे हे मला फक्त माहीत आहे आणि माझ्या ईश्वरीवर किती काही झालं तरी कोणी आरोप केलेले मी अजिबात सहन करू शकत नाही. असं अर्णव बोलल्यामुळे खरं तर लावण्याला धक्काच बसतो. ईश्वरीची अशी बाजू सगळ्यांसमोर घेतल्यामुळे ईश्वरी आता बघतच राहते. अर्णव इतकं प्रेमाने म्हणजेच इतक्या सगळ्या गोष्टी ईश्वरीची बाजू घेऊन सगळ्यांसमोर बोलून दाखवतो. त्यामुळे ईश्वरीच्या डोळ्यात आता खरं तर पाणी आलेलं असतं आणि ती अर्णवकडे बघतच राहिलेली असते. आणि अर्णव आता ईश्वरीबद्दल जे काही बोलून दाखवतो त्यामुळे खरंच सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहिलेले असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही परत असं हे सगळ्यांसमोर माझी ईश्वरी ईश्वरी बोलण्याची गरज नाही आहे, समजलं ना? असं ती पटकन त्याला बोलून दाखवते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, फाईन, मी असं पुन्हा कधी बोलणार नाही आहे. ओके. असं म्हणून आता तो तिच्यावरती चिडलेला असतो आणि मग ईश्वरीवर तो चिडून म्हणतो की तुला ना कधी कळणारच नाही आहे मिस इंदोर, यू आर इम्पॉसिबल. असं म्हणून तो तिच्यावर आता चिडतो आणि त्याचा तो ब्लेझर असतो तो रागानेच खाली आपटतो आणि तिथून निघून जातो. ईश्वरी आता गप्पच बसलेली असते कारण अर्णव आता चिडलेला असतो. तर इथे राकेश हा दारू पीत बसलेला असतो आणि म्हणतो की अर्णव, ईश्वरी, किती काही झाले ना तरीही आता ह्या ग्लासमधली दारू जशी मी संपवली आहे तसं तुमच्या दोघांमधलं प्रेमही मी आता लवकरात लवकर संपवणार आहे. अर्णव, ईश्वरी, आता काही झालं तरी आता हा राकेश गप्प बसणार नाही. असं म्हणून तो आता खूप चिडलेला असतो आणि जे काही इंटरव्ह्यूमध्ये झालं आहे ते आठवून आठवून त्याला त्रास होत असतो. आता ईश्वरी ही नम्रताला कॉल करते आणि म्हणते की ताई, अगं ना माझी खूप मोठी चूक झाली आहे. अर्णव सर इतकी माझी बाजू घेऊन सगळ्यांसमोर बोलले, मला सावरून घेतलं, माझ्याबद्दल सगळं चांगलं सगळ्यांसमोर बोलले, परंतु मी त्यांच्यावर चिडले, मी त्यांच्याशी व्यवस्थितच वागले नाही आणि त्यांना थँक्यू बोलायचंही राहून गेलं आहे माझं. तेव्हा मग ईश्वरीला नम्रता म्हणते की बरं ठीक आहे, आता तू त्यांच्यासोबत भांडली आहेस ना, मग अर्णव सरांचा बढिया मूड झाला की तू त्यांना थँक्यू बोलून टाक एकदम मस्तपैकी. असं आता ईश्वरीला ती सजेशन देते. ईश्वरी म्हणते की ओके, आता माझं ठरलं, अर्णव सरांना आता थँक्यू बोलायचं आहे आणि तेही एका वेगळ्याच पद्धतीमध्ये आणि अर्णव सरांना बढिया वाटलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे, असं आता ईश्वरी स्वतःच ठरवते. नेमकं आता पुढे काय घडणार आहे पाहणार इंटरेस्टिंग ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.